हसणं होईल सोपं, जीवन होईल खास. पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार. पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25. पलूस येथील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये द्वितीय राष्ट्रीय फार्मसी परिषद उत्साहात. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी पलूस यांच्या वतीनं फ्रंटियर्स इन फार्मास्युटिकल इनोव्हेशन अँड प्रॅक्टिसेस या विषयावर आयोजित द्वितीय एकदिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात, ज्ञान आणि नवकल्पनांच्या संगनमतात दिमाखात संपन्न झाली. आधुनिक औषध निर्मिती क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा वेध घेत विद्यार्थ्यांना संशोधनाच्या नव्या क्षितिजांची ओळख करून देणारा हा उपक्रम ठरला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन व भारती विद्यापीठ गीताने करण्यात आली. प्रमुख पाहुणे माननीय विजयसिंह इनामदार, मॅनेजर क्वालिटी इन्शुरन्स ऑफ कंप्लायन्स तेवा फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा यांनी औषध निर्मिती क्षेत्रातील गुणवत्ता, नियम पालन आणि नाविन्य यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे अनावरण करण्यात आलं. परिषदेत वक्ते अविनाश वेल्हाळ, व्हाईस प्रेसिडेंट R&D फॉर्म्युलेशन्स FDC लिमिटेड मुंबई यांनी उत्तम उपचार परिणामांसाठी नव्या औषध वितरण प्रणालीतील उदयोन्मुख प्रवाह या विषयावर सखोल विवेचन करत अत्याधुनिक तंत्रज्ञान व त्यांच्या उपयोगाबाबत मोलाची माहिती दिली. त्यांच्या सादरीकरणाने विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात नाविन्य स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. यानंतर डॉक्टर जॉन डिसोजा, प्राचार्य, बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च, डोंबिवली यांनी विद्यमान औषधांपासून नवीन मूल्य शोधण्याची संधी या विषयावर प्रभावी मार्गदर्शन करत संशोधनातील नव्या शक्यता आणि व्यावहारिक उपयोग अधोरेखित केले. या परिषदेत फार्मसी पदवी व पदव्युत्तर गटांमध्ये भित्तिपत्रक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेत महाराष्ट्राबाहेरील 7 राज्यांमधून 41 व एकूण 281 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. भित्तिपत्रकाचे परीक्षण व मूल्यमापन प्राध्यापक डॉक्टर CR कोकरे, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नऱ्हे, पुणे व डॉक्टर PS कुंभार, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, वारणानगर यांनी केलं. सदर स्पर्धेत पदवी गटात साक्षी पाटोळे, प्रथमेश खंदारे व स्नेहल कदम यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय, तर पदव्युत्तर गटात श्रुती किल्लेदार, सुदीप कुलकर्णी आणि प्रियांका सुतार यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक हजारे यांनी अशा राष्ट्रीय परिषदेमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच त्यांचा आत्मविश्वास आणि संशोधन वृत्ती वाढवतात असं मत व्यक्त केलं. या परिषदेचे यशस्वी आयोजन मुख्य समन्वयक प्राध्यापक डॉक्टर समीर नधाब, सहसमन्वयक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉक्टर हर्षदा पाटील व प्राध्यापक अक्षय नलवडे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्ञान महोत्सवाचा लाभ घेतला.